कशाला सांगितलं शिवाला सगळं? तुला माहितीये ना ती आपलं ऐकत नाही. अरे ती फुकट अडकली नाही या सगळ्यात. सगळा घोळ करून ठेवलाय. सप्पर कळतंय का तुला? बाई मी मुद्दामून नाही केलं यार, खरंच सॉरी. अरे असू दे ना, आपण कशाला स्वतःचं डोकं उगाच चालवलं? हा, कशाला परस्पर निर्णय घेतले? अरे पोलीस काही करत नव्हते आणि शिवा खूप अस्वस्थ होते रे. मला ते बघवत नव्हतं म्हणून मी. अरे हे काय कारण झालं का रे? हा, अरे का नाही सांगितलंस तू आम्हाला? मी सांगणारच होतो. मला वाटलं एवढं काही डेंजर होणार नाही आणि म्हणून मी. काय एवढं काही डेंजर नसेल? अरे भाई तुला माहितीये ना ती किती खतरनाक माणसं आहेत. अरे आपल्या चंदनला कसं मारलं होतं तू विसरून गेलास का? भाई तुला कळतंय ना, तो ड्रायव्हर मेलाय. अरे ज्याने त्याला मारलं त्याने आपल्या शिवाला काही केलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. तुला डोकं नाहीये का? भुगा भरलाय का तिकडे? भुसा आहे का सगळा? असं बोलू नका यार. मी मुद्दामून नाही केलं. अरे भाई तेच सांगतोय. आम्हाला जर एकदा सांगितलं असतं ना तर आपण सगळे एकत्र गेलो असतो रे. एकत्र आपण काहीतरी केलं असतं आणि शिवा या सगळ्यात फसली नसते. तुला का नाही कळालं रे? का नाही कळालं? खरंच मला माफ करा. मी खरंच मुद्दामून केलं नाही. सॉरी. मला माहित होतं काहीतरी होईल. मी नाही केलं. ऐक जाऊ दे हे सगळं. पण हे लक्षात ठेव. तू पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता काहीही झालं ना तरी शिवाला आपण एकटीला कुठे जाऊ द्यायचं नाहीये. संपदा घे प्रसाद घे बाई. नको, मला नकोय आता प्रसाद. हो, प्रसादाला नाही म्हणू नये. हा, आपल्याला बरं व्हायचंय ना. घे. हो मावशी, पण माझ्या तोंडाला ना खूप कोरड पडलीये. मला नकोय तो आता, प्लीज. अगं एवढ्या डझनभर गोळ्या घेते, मग कडूपणा येणार नाही तर काय? हा, म्हणूनच प्रसाद खा, चव येईल जरा तोंडाला. घे बाळा घे. मावशी प्लीज, मी सांगते ना, मला नकोय तो प्रसाद. रोज रोज तोच प्रसाद आणतो तुम्ही. मला खूप कंटाळा आलाय तो प्रसाद खायचा. नकोय मला ते. अगं असं म्हणू नये बाई. हा, अगं मला मान्य आहे का औषधाने इलाज होतो, पण गुण कशाने येतो? या प्रसादामुळे. अगो नाही तर जगात इतके लोक औषधं घेतात, किती जणांना गुण येतो बघ. काही जणांना तर 0 गुण येतो त्या औषधाचा. पण प्रसाद आहे ना, प्रसाद आपल्याला तारतो बाई. श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा. हा, घे 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 घे. थोडा घे बा घे. असं थोडस खा. संपदा, शिवा तू आलीस? अगं तू बस, उठते कशाला? नाही, मला बसून खूप कंटाळा आलाय. काय ग शांता मावशी, काय देत होतीस? अगं ते देवीचा प्रसाद देत होते तिला. या वेळेला? अगं ते तू अटकेतून सुटून आली ना, म्हणून आज संध्याकाळची पण गेले होते देवीच्या मंदिरात. आणि मग बघितलं तर संपदा कुठं दिसलीच नाही. आत्ता बघितलं ती इथं होती, म्हणून आत्ता द्यायला आले. पण मला खूप कंटाळा आलाय ग तोच प्रसाद खायचा. शांता मावशी, अगं कशाला तिला फोर्स करतेस? तिला नाही खायचं तर राहू दे ना. अगं पण अपमान होतो प्रसादाचं पोरी. हा, संपदा तू प्रसादाला नमस्कार कर. हा हे ठीक आहे, मी असं करते. बरं, तसं तर तसं काही हरकत नाही. तुमची इच्छा नाही मग राहू दे. अगं तुम्ही दोघी एकत्र आल्या हेच माझ्यासाठी खूप आहे. देवीकडे नाही तर काय, हेच मागणं होतं की माझं. हा बर. शिवा, त्यांची चूक नाहीये काही. सगळ्यांना तुझी काळजी वाटते ना. हो बरोबर आहे, म्हणूनच ह्या सगळ्या मग कोण आहे ना, तो लवकरात लवकर सापडायला पाहिजे. आशू बरोबर आहे. आता पोलिसांना दिलंय ना इन्व्हेस्टिगेशन, ते शोधून काढतील. ठीक आहे. मला एक प्रश्न पडतोय की तो ड्रायव्हर आता नाहीये, तर हे काय इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत? माझं पण तेच म्हणणं आहे आशू. आणि आपल्या आधी सगळं त्याला कसं कळतं? आपल्यापेक्षा एक पाऊल कसं पुढे येतो? म्हणजे रॉकी मला भेटायला येणार होता हे त्याला माहित होतं. मग पुरावा आपण गॅरेजमध्ये लपवला हे त्याला माहित होतं. ते ड्रायव्हरचं नाव मला कळलं हे पण त्याला कसं कळलं? अरे योगायोग नाही आहे शिवा.
हे बाशू, हे बघ, तुला मला आणि पाना गँगला आपल्यालाच गोष्टी माहित होत्या फक्त, मग कशा कळल्या? शिवा ऍक्च्युली हे असं वाटतंय की जसं आपल्यावर कोणी लक्ष ठेवू नये. मला पण तेच वाटतंय यार आशू, कोणीतरी जवळचं हे सगळं करतंय असं वाटतंय आशू. म्हणजे हे बघ, कीर्तीताई 2 दिवस माझ्या बरोबर. जरा एक्स्ट्रीम आहे ताई. यार मग कोण आहे यार? लवकरात लवकर हे कळलं पाहिजे आशू. कळेल लवकर शिवा आपल्याला. पण हे बघ, आता आपण जे काही करायचं ते सांभाळून करायचं. नाही पण त्या माणसाला तर मी नाही सोडणार. डेफिनेटली. अरे कशाला, मी आले असते संध्याकाळी शाळेत. हे बघ शिवा, मी सांगतो, गेले काही दिवसात काही वेळा तुझी शाळा बुडाली. तू नेहमी या शोधाच्या विचारात असतेस, त्यामुळे शाळेमध्ये तुझं लक्ष लागत नाही, म्हणून आम्ही तुला भेटायला आलो. अरे पण याची काय गरज होती? कोणी सांगितलं तुम्हाला? अगं शिवा, सरांनीच सांगितलंय आम्हाला. देवा, शिला जरा हळू बोल ना ग. तुझ्या या आवाजाने ना एक दिवशी मी जाणार आहे वरती. ए, तू नाही जाणार, आपण सगळे जाणार. मग काय तर. तुम्ही थांबा रे. हे बघ शिवा, तू अभ्यास करत नाहीस ना, म्हणून सरांनाच आम्हाला पाठवलं बघ इथं तुझ्या घरी. खरंच याची काहीच गरज नव्हती. मी करते रोज अभ्यास, व्यवस्थित चाललाय माझा अभ्यास. हो, अरे खरंच रोज अभ्यास करते. कधी करतेस ग अभ्यास?